आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी गौरी। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 28 जानेवारीला अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातामध्ये निधन झाले। त्यांच्यासह विमानातील 5 जणांना देखील आपले प्राण गमवावे लागले। जवळपास या अपघाताला आता 3 आठवडे पूर्ण झाले असून अद्यापही विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलेला नाहीये। त्यामुळे हा अहवाल कधी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। या अपघाताचा तपास ब्लॅक बॉक्सच्या आधारे केला जाणार असल्याचं सांगण्यात आले, मात्र तो जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे तपासात मर्यादा येत असल्याचं समोर आले। त्यामुळे विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स मधून डेटा मिळवण्यासाठी त्याला परदेशात पाठवण्यात येणार आहे। त्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। अशातच एक महत्त्वाची माहिती एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे। ज्या देशात विमान बांधणी झाली आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून या प्रकरणी मदत मागितली अशी मोठी माहिती एअर ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने दिली आहे। याचे कारण म्हणजे विमानातील दोन्ही रेकॉर्डवर उच्च तापमानाचा दुष्परिणाम झालाय। विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झालाय। विमानातील दोन्ही रेकॉर्डर मध्ये डेटा रिकव्हर करण्याचं काम ज्या देशात विमान बांधणी झाली आहे त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींकडून मदत मागितली जाणार आहे। त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।